नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला एक हृदयस्पर्शी निबंध सांगणार आहे, ज्याचे नाव आहे मी गर्भपिशवी बोलते. मी गर्भपिशवी आहे. मानवाच्या आयुष्याचा आरंभ जिथून होतो ती मीच आहे. प्रत्येक आईच्या गर्भात जेव्हा एक नवीन जीव आकारला येतो, तेव्हा त्याचे पहिले घर माझ्या कुशीतच असते. मी साधी पेशी नाही, मी एक उबदार संरक्षक कवच आहे. एक उबदार झुला आहे. जीवनाची पहिली शाळा आहे. आज मी माझ्या शब्दात तुम्हाला माझे अस्तित्व, माझे कार्य आणि माझ्या जपणुकीचे महत्त्व सांगते. माझ्या जीवनाची सुरुवात होते जेव्हा आईच्या गर्भात बीज अंकुरते. तेव्हा सर्वप्रथम माझी निर्मिती होते. त्या लहानशा भ्रूणाला जगण्याची, वाढण्याची आणि सुरक्षित राहण्याची गरज असते. ही जबाबदारी मी स्वतःवर घेते. माझ्या भिंतींनी मी त्याला चारही बाजूंनी झाकून घेते. बाहेरील धक्के, आईच्या शरीरातील हालचाली, कधी आजार, या सर्वांपासून मी त्या कोवळ्या जीवाला जपते. माझ्या गर्भाशयातच बाळ पहिली हालचाल करतो. पहिल्यांदा डोळे उघडतो आणि जगण्याचे पहिले धडे घेतो. मी फक्त एक पिशवी नाही, माझे कार्य खूप मोठे आहे. आईचे अन्न खाते, त्यातील पोषण द्रव्ये मी बाळापर्यंत पोहोचवते. आईच्या रक्तातून मिळणारा प्राणवायू मी बाळाला पुरवते. बाळाच्या शरीरातील अपशिष्ट मी परत आईच्या शरीरात पाठवते. आईचा आवाज, तिचे हसणे, तिच्या भावना, हे सर्व बाळाला माझ्या माध्यमातूनच जाणवते. असे म्हटले जाते की बाळ आईच्या गर्भात असतानाच तिच्या बोलण्याचा, विचारांचा, स्वभावांचा प्रभाव घेत असते. हा प्रभाव घडवण्याचे माध्यम मीच आहे. आई आणि बाळ यांच्यातील नाते माझ्यामुळेच घट्ट जुळते. मी त्या दोघांमध्ये अदृश्य धागा विणते. आईचे हृदय धडधडते तेव्हा त्याची लय बाळाला ऐकू येते. आई आनंदी असली तर बाळही शांत राहते. आई दुःखी झाली तर बाळही बेचैन होते. आईच्या प्रत्येक श्वासोश्वासाचा, प्रत्येक हालचालीचा परिणाम माझ्या कुशीतल्या बाळावर होतो. त्यामुळेच आईने गर्भावस्थेत स्वतःची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. माझ्या अंगात एक विशेष द्रव असतो, तो म्हणजे गर्भजल. हा द्रव बाळाला पूर्णपणे व्यापून टाकतो. या द्रव्यामुळे बाळाला उबदारपणा मिळतो, धक्के बसत नाहीत, हालचाल करता येते. यालाच बाळाचा जीवनरस म्हणता येईल. बाळ पाण्यात पोहत असल्यासारखा माझ्या हात वावरतो. त्याला इथे सुरक्षित वाटते म्हणून तो हसतो, अंग हलवतो आणि आईच्या कुशीत लहानशी दुनिया तयार करतो. माझ्या माध्यमातून बाळावर संस्कार घडतात. जसे बियाणे सुपीक जमिनीत रुजते, तसेच जीव माझ्यात वाढतो. पण जमिनीवर पेरलेले बी केवळ पाण्यानेच वाढत नाही, त्याला सूर्यप्रकाश, हवा, खत यांची जपणूकही लागते. त्याचप्रमाणे बाळालाही फक्त अन्न पुरवठा पुरेसा नसतो. आईच्या विचारांचा, वागणुकीचा, तिच्या चांगल्या सवयींचा परिणाम थेट माझ्या आतल्या बाळावर होतो. म्हणूनच आपल्या संस्कृतीत गर्भसंस्काराला खूप महत्त्व दिले आहे. आईने चांगली पुस्तके वाचावीत, गोड गाणी ऐकावीत, प्रसन्न विचार करावेत असे सांगितले जाते. कारण त्या सर्वांचं कंपन माझ्या भिंतीतून थेट बाळांपर्यंत पोहोचतात. आज विज्ञान इतके प्रगत झाले आहे की माझे प्रत्येक टप्प्यावरचे कार्य डॉक्टरांना मोजता येते. सोनोग्राफी, तपासण्या, औषधे यांमुळे माझी प्रकृती नीट ठेवता येते. गर्भधारणा सुरक्षित व्हावी म्हणून विविध उपचार केले जातात. पण हे सगळे असूनही माझी खरी शक्ती माझ्या स्वाभाविक रचनेत आहे. मी आईच्या शरीरात एक परिपूर्ण प्रयोगशाळा आहे. जगातील कोणतीही यंत्रणा इतक्या सूक्ष्म
आणि नाजूक पद्धतीने काम करू शकत नाही जितके मी करते. माझ्यामुळेच नवजीवन जगात येते. माझ्या कुशीत वाढलेले बाळ मोठे होऊन समाजाचे, देशाचे आणि मानवजातीचे भविष्य घडवते. प्रत्येक महान पुरुष, प्रत्येक शूरवीर, प्रत्येक संत सगळ्यांनी आपले पहिले दिवस माझ्यातच घालवले. त्यामुळे माझे अस्तित्व हे फक्त आईसाठी नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी महत्त्वाचे आहे. पण मला एक दुःख आहे. आजकाल अनेक आई आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेत नाही. चुकीचा आहार, व्यसन, ताणतणाव यामुळे माझे कार्य बिघडते आणि बाळावर वाईट परिणाम होतो. काही वेळा आई नकळत वाईट सवय अंगारते आणि त्याचा त्रास माझ्या आतल्या बाळाला सहन करावा लागतो. त्यामुळे मला नेहमीच वाटते, आईने स्वतःला आनंदी ठेवावे, निरोगी ठेवावे आणि सकारात्मक विचार करावे, कारण तिच्या आनंदातच माझे सुख दडलेले आहे. ज्या क्षणी बाळ आईच्या कुशीतून बाहेर येते त्या क्षणी माझे कार्य संपते. तो क्षण माझ्यासाठी अतुलनीय असतो. मी पाहते नवजात बाळाचा पहिला श्वास, त्याचे पहिले रडणे, आईच्या डोळ्यातले आनंदाश्रू. मला माहीत असते की माझ्या जपणुकीमुळेच हा क्षण शक्य झाला आहे. त्यावेळेस माझे अस्तित्व मागे पडते, पण मला अभिमान वाटतो की मी एका नवीन जीवनाचा पाया रचला. मी गर्भपिशवी आहे, जीवनाचा पहिला आश्रय, पहिला पाळणा, पहिली शाळा. माझ्या कुशीत वाढलेला प्रत्येक जीव हा मानवजातीचे भविष्य घडवतो. माझ्या संरक्षणाशिवाय कोणतेही बाळ जगात येऊ शकत नाही. म्हणूनच माझा सन्मान करणे म्हणजेच मातृत्वाचा आणि जीवनाचा सन्मान करणे होय. तर मित्रांनो, आपला हा निबंध तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.